जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आता ज्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. हा लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेले आहेत. 2 आदेश निर्गमित झालेले आहेत. कोणतं ते परिपत्रक आहे आणि राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी निर्गमित झालेले हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी संदर्भात कमेंट प्राप्त होत होत्या. 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, विविध प्रकारची जी थकबाकी आहे या संदर्भातल्या कमेंट प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातलंच अतिशय महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं हे परिपत्रक आहे, आदेश आहे. त्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. थकीत देयके पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत. या अगोदर 15/10/2024 पर्यंत शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासंदर्भात थकीत देयके जे आहेत ते निर्देश देण्यात आलेले होते. त्यानंतर शिक्षणाधिकारी, अधीक्षक वेतन व भरणी पथक माध्यमिक सर्व आणि विभागीय शिक्षण संचालक सर्व यांनी त्यांच्या स्तरावरून ऑनलाईन प्राप्त थकीत देयकांची ऑनलाईन पडताळणी करून संचालनालयास ऑनलाईन सादर करणं अपेक्षित होतं. परंतु अद्यापही अधीक्षक वेतन पथक माध्यमिक आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर थकीत देयके प्रलंबित असल्याचं दिसून येत आहे आणि ही बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. आणि या अनुषंगानं सबब अधीक्षक वेतन व भरणी पथक माध्यमिक सर्व आणि विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे कालमर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे. सन 2024-25 पर्यंतची थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासंदर्भातली जी मुदतवाढ जी आहे ती आता देण्यात आलेली आहे आणि ती 10/1/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांनी वेतन पथक यांच्याकडून प्राप्त थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक 20/1/2025 पर्यंत आहे आणि अशा पद्धतीनं शालार्थ प्रणालीमध्ये प्राप्त ऑनलाईन थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन संचालनालयास सादर करावी. त्याचबरोबर क्षेत्रीय समितीचा सर्व सदस्यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे विहित नमुन्यातील विवरणपत्र 1, 2, 3 ची हार्ड कॉपी संचालनालयास सादर करावी. न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित थकीत देयके प्रस्तावासोबत विधी अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह न्यायालयीन प्रकरणाचे विहित नमुन्यातील विवरणपत्र, घटनाक्रम व इतर आवश्यक कागदपत्रासह हार्ड कॉपी सादर करावी आणि त्यानंतर 2024-25 मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके स्वीकारली जाणार नाहीत. त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असं सुद्धा कळवण्यात आलेलं आहे. त्यामुळं माध्यमिक व उच्च माध्यमिकशी निगडीत असलेले जे कर्मचारी आहेत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत, ज्यांची वेतन देयके थकबाकी जी आहे ती जी थकीत आहे ती त्यांना आता मिळणार आहे आणि या संदर्भात या ऑनलाईन थकीत देयके जी आहे ती सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, मुदतवाढ देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. हा होता पहिला महत्त्वाचा निर्णय. दुसरा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच 2 जानेवारी 2025 रोजी निर्गमित संचालनालयाचंच हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. याच्यामध्ये सन 2024-25 या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन आधार करण्याची परवानगी देण्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण असे आदेश दिलेले आहेत आणि या अनुषंगानं या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान जिल्ह्याच्या संभाव्य खर्च विचारात घेता लेखाशीर्ष जे आहेत यामध्ये वैद्यकीय देयके बीम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळं निश्चितच वैद्यकीय देयके जे आहेत, जे थकीत वैद्यकीय देयके जे आहेत त्या संदर्भातलं अनुदान मंजूर करण्यात येत असल्यामुळं ते सुद्धा वैद्यकीय देयके जे आहेत ती पारित होणार आहेत. त्याचं अनुदान आता वितरित करण्यात आलेलं आहे आणि या प्राप्त अनुदानातून हे वैद्यकीय देयके जे आहेत ती पारित करण्यात येणार आहेत. त्यामुळे निश्चितच या संदर्भात ज्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव आहेत ते सुद्धा प्रस्ताव मान्य होऊन त्यांना त्यांचं वैद्यकीय बिल जे आहे ते मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच माध्यमिक व उच्च माध्यमिकशी निगडीत असलेले हे अतिशय महत्त्वपूर्ण असे 2
निर्णय आहे. त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.